तर नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला एका गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं। या प्रकरणी पुणे सहधर्मादाय आयुक्त कार्यालयानं रुग्णालयाच्या 11 विश्वस्तांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली आहे। गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तनिषा उर्फ ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अनामत रक्कम भरली नसल्याच्या कारणावरून रुग्णालयानं तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला। उपचारांविना वेळ गेल्यानं तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं, परंतु उपचाराला उशीर झाल्यानं त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। उपचारांसाठी 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलेलं, उपचारांना उशीर झाल्यानं तनिषा भिसेंचा मृत्यू झाला। रुग्णालयाच्या विश्वस्तांसह 11 जणांवर फौजदारी खटला भरण्यात आला आहे। हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर हे विश्वस्त आहेत। दोषी सिद्ध झाल्यास 1 वर्षाची जेल, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। दरम्यान ह्याचीच एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। धर्मादाय आयुक्तांची मंगेशकर रुग्णालयाविरोधात न्यायालयात धाव त्यांनी घेतलेली आहे। शिवाजीनगर न्यायालयात केस दाखल झालेली आहे। मंगेशकर कुटुंबियांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। शिवाजीनगर कोर्टात केस दाखल झाले। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट।